नमस्कार मित्रांनो, देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण तलाठी भरती 2026 पूर्व परीक्षेसाठी कट ऑफ का असेल याचा अंदाज घेणार आहोत। परंतु त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका। चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815967 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल। आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात। तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील। त्यात 8 सब्जेक्ट असतील। वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील। त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्नसंच भेटतील। तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल। दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल। आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला तिथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील। तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही, तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे। अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी मित्रांनो, MPSC ग्रुप सी चा अजून पेपर झालेला नाही, परंतु बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला मेसेजद्वारे विचारणा केली होती की सर, MPSC ग्रुप सी म्हणजेच तलाठी भरतीच्या पूर्व परीक्षेसाठी सेफ स्कोर काय असेल। मित्रांनो, याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओच्या शेवटी मी कट ऑफ पार करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्सही देणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपण 2024च्या पूर्व परीक्षेचा किती कट ऑफ लागला होता हे बघूयात। 2024ला MPSC ग्रुप सीच्या एकूण जागा होत्या 1618 आणि विद्यार्थी मित्रांनो, आलेले अर्ज होते 2,12,457 आणि कट ऑफ लागला होता 48.25 गुणावर। तर मित्रांनो, असा होता 2024चा सिनॅरिओ। आता आपण यापुढे 2025चे बघूयात। 2025ला MPSC ग्रुप सीच्या एकूण जागा होत्या 1741 आणि आलेले अर्ज होते जवळपास 3 लाख आणि विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ होता 50.25। तर मित्रांनो, या पद्धतीने 2025चा सिनॅरिओ होता। आता मित्रांनो, आपण येऊया 2026कडे। तर मित्रांनो, यावेळेस एकूण जागा आहेत 5707 जागा। त्यानंतर यावेळेस अर्ज आले आहेत तब्बल 12.5 लाख। आणि आता सर्वात उत्सुकतेचा विषय, यावर्षी कट ऑफ किती लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवर तुम्हाला दिसेल की काही जण म्हणतायत 55+ लागेल, काही जण म्हणतायत 60+ लागेल, तर काही जण म्हणतायत 30+ लागेल। परंतु माझा एक अंदाज आहे की कट ऑफ हा 40 ते 50 मार्कांच्या मध्ये लागणार आहे प्रीचा। मित्रांनो, हा फक्त एक अंदाज आहे। MPSCच्या कट ऑफमध्ये फार चढ उतार असतो। तरीही मित्रांनो, आपलं टार्गेट हे 60 गुणांचं असलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं 2026चा कट ऑफ प्रिलिमचा किती जाईल हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा। आता आपण बघूयात काही टिप्स कट ऑफ पार करण्यासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी शिस्तबद्ध अभ्यास हवा। शिस्तबद्ध अभ्यास म्हणजे ज्या दिवशी टार्गेट जे कंप्लीट करायचं आहे त्याच दिवशी करावं। त्यानंतर दररोज संध्याकाळी PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे सोडवणं झालेच पाहिजे। एक साईडला अभ्यास आणि एक साईडला प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे सोडवणं झालेच पाहिजे। असं साईड बाय साईड अभ्यास झालाच पाहिजे। दररोज संध्याकाळी PYQ सोडायचे। आणि सर्वात शेवटची टिप्स म्हणजे रिव्हिजन। दर आठवड्याला किंवा दर 2 आठवड्याला रिव्हिजन झालेच पाहिजे, तेव्हाच तो अभ्यास तुमचा डोक्यात बसेल। तर मित्रांनो, अशी ही माहिती होती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओत। अभ्यास करा आणि सिलेक्ट व्हा। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।